तर पुढची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानंतर सरकारनं लाडक्या बहिणींना आणखी एक धक्का दिलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी असलेली मोफत साडी वाटप योजना ही बंद करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती। नाही, या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिलेत, भावांना काही मुख्यमंत्री याच्यातून पैसे दिलेत। हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातील। फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस। यांना खुर्चीची चिंता आहे, जनतेची चिंता नाही, हे आता महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये जून 2023 मध्ये लाडक्या बहिणींसाठी साडीची योजना सुरू झाली। शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी दरवर्षी एक मोफत साडी मिळत होती। राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीमध्ये याचा लाभ मिळत होता। 2023, 2024 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण झालं। योजनेसाठी सरकारकडनं दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद होत होती। राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे आता ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई-केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास ती आहे। या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा इशारा कॅगनं दिलेला आहे। बातमी ती लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली आहेत। यात सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील आहे। ई-केवायसी न करणं, अपात्रता आणि उत्पन्नाच्या मर्यादांमुळे मूळ लाभार्थी संख्येत 38% घट झाली आहे। दरम्यान कॅगनं या योजनेच्या वाढत्या खर्चावरून राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचा इशारा दिलाय। लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे। आता लाडक्या बहिणींना साडी मिळणार नाही। होय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशन कार्डवरती आपल्या लाडक्या बहिणींना जर दिवाळीला तुम्ही बघत होता की भत्ता देत होता, आनंदाचं शिधा हे देत होते, त्याच्यामध्ये त्यांना साडी वगैरे मिळत होत्या गोष्टी, पण आता लाडक्या बहिणींना इथून पुढे साडी मिळणार नाही। साडीच नाही तर त्यांना आता हप्तासुद्धा मिळणार नाही। 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो सुद्धा मिळणार नाही। तर अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता हप्ता मिळणार नाही आणि साडी कुठल्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही हे आपण पाहणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं जी साडी मिळणार आहे, जो आपल्याला रेशन कार्डवरती मिळायची, आनंदाचा शिधा त्याच्यामध्ये मिळायची, ती आता कायमचीच बंद झालेली आहे, हे लक्षात घ्या। कुठल्याच लाडक्या बहिणींना मिळणार नाही हे लक्षात घ्या, असं आपल्याला आत्ता न्यूजमध्ये सांगितलं गेलेलं आहे आणि हे सध्याची न्यूज, लेटेस्ट न्यूज आहे सध्याची। त्यामुळं इथून पुढे कुठल्याही लाडक्या बहिणींना, जसं आपल्याला गौरी गणपतीला सुद्धा आनंदाचा शिधा मिळायचा, परत आपल्याला दिवाळीला मिळायचा, तर आता इथून पुढे तसं काही होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। लक्षात आलं? आता सगळ्यात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 25वा हप्ता कधी येणार, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार, त्यासाठी तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपये मिळणार आहेत, वाढणार आहेत का पैसे, पैसे वाढले तर ते कोणाला मिळणार आहेत, कधीपासून वाटपाला सुरुवात होणार आहे, ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये एकंदरीत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे। तुमचा हप्ता कधी येणार आहे, मागचे हप्ते येणार का तुम्हाला, आता जूनचा हप्ता येणार का, जूनचे 1500 आणि जुलैचे 2100 रुपये असे पैसे तुम्हाला येणार का, की नेमकं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला देतो आहे। पहा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींनी बघा, आधार कार्डवरचं नाव हे वेगळं आहे, बरोबर। बऱ्याच लाडक्या बहिणींची लग्न झाली, त्यांचं नाव आधार कार्डवरचं वेगळं आता चेंज केलं गेलं, बरोबर। तिकडं लाडकी बहिणींच्या फॉर्ममध्ये वेगळं आहे,
बऱ्याच लाडक्या बहिणींची EKYC सुद्धा झालेली नाही आहे. आधार कार्डवाला EKYC लागते, रेशन कार्डची EKYC राहिलेली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना गोष्टी माहीत नाहीत, पण मी आता हेच सांगणार आहे, एक करून सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. त्यामुळं 2 मिनटं फक्त व्हिडिओ बघा, सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्डवरची जी नावं आहेत ती चुकलेली आहेत. प्लीज दुरुस्त करून घ्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे, तुमची EKYC राहिली असेल, आधार कार्डची, रेशन कार्डची EKYC राहिली असेल तर कृपया करून पुन्हा दुरुस्त करून घ्या. त्याच्यावरचं नाव दुरुस्त करून घ्या. लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मागचे हप्ते आलेले नाहीत. बरोबर, कुठले तर जानेवारीपासूनचे हप्ते आले नाहीत. बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, हे पैसे आले नाहीत. मग आता त्यांना मागचे पैसे मिळणार का? तर मागचे पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे, तुम्हाला खोटे आशा आपण कधीच दाखवत नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींनो, जे तुमचे मागचे हप्ते राहिलेले आहेत ते आता तुम्ही विसरून जा. ओके. दुसरी तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्डची ऑनलाईन पद्धतीने EKYC करा, किंवा तुम्ही रेशन दुकानात जाऊन तुमचे डोळे स्कॅन करा, हाताचे बोटाचे जे काही ठसे आहेत ते तुम्ही द्या, तर तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवरती दिसेल, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तिसरी गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत काढून ठेवायचा आहे. प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सांगू, कारण सरकार काय करतं आहे, प्रत्येक महिन्याला डेटा गोळा करतं आहे. RTO डिपार्टमेंटकडनं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं, रेशन कार्ड जे डिपार्टमेंट त्यांच्याकडून, ह्या सगळ्या डिपार्टमेंट करून काय करतं हे, तर डेटा गोळा करतं. का करतं? कारण कुणी 4 चाकी वाहन घेतलं का, कुणाचं उत्पन्न वाढलं आहे का, कुणी इन्कम टॅक्स भरला आहे का, कुणी इतर योजनांचा लाभ घेतला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती सरकार गोळा करत असतं. त्यामुळं तुम्ही तुमच्याकडे पुरावे ठेवा. काय पुरावे ठेवायचं? उत्पन्नाचा दाखला ठेवा, आधार कार्डवरचं नाव व्यवस्थित ठेवा, आधार कार्डची EKYC करा, तुमच्या बँक खात्याची EKYC करा, बँक खात्याचं नाव, आधार कार्डवरचं नाव सेम ठेवा. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, पटापटा कमेंट्स करा. कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या तालुक्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहताय, कारण मला स्वतःला जाणून घ्यायचं आहे की कुठल्या गावातनं तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचतो का. कारण मला स्वतःला भरपूर लाडक्या बहिणींची मदत करायची आहे. कोपऱ्यात ज्या लाडक्या बहिणी, खेड्यापाड्यात आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यापर्यंत माहिती पोचवायची आहे, त्यांच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे. आणि प्रत्येकाने प्लीज सगळ्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करा की हो, EKYC पुन्हा सुरू झाली पाहिजे. कारण लाडक्या बहिणींसाठी माझं एक विनंती आहे सरकारकडे की EKYCची तुम्ही पुन्हा एकदा ऑप्शन आम्हाला करून द्या. कारण भरपूर लाडक्या बहिणी EKYCमुळे फक्त हप्ता येत नाही हो, त्यांच्याकडून चुकून EKYC चुकली गेलेली आहे, चुकून त्यांच्याकडून EKYC राहिलेली आहे. माझ्या भोळ्या बाबड्या लाडक्या बहिणींकडून ह्या राहिलेल्या गोष्टी आहेत. तर लाडक्या बहिणींसाठी माझी सरकारकडे एक विनंती आहे, तुम्ही गॅसचे पैसे देऊ नका, तुम्ही पैसे वाढवून देऊ नका, पण आम्हाला जे 1,500 रुपये मिळत आहेत ते सर्व लाडक्या बहिणींना, ज्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींना भरून द्या. आता सगळ्यात एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो. एक महत्त्वाची म्हणजे हा फॉर्म जो दिसतोय तुम्हाला, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत विषय बघितला तुम्ही, तर हा विषयाचा एक फॉर्म मिळतो. हा विषयाचा फॉर्म कधी भरायचा? ज्या लाडक्या बहिणींना वाटतं की आपण पात्र आहे पण आपल्याला अपात्रच्या यादीत टाकलं आहे, अशा वेळेस हा फॉर्म भरून द्यायचा. ह्याच्यासोबत काय कागदपत्र लागतात? तर ह्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल, तुमचं उत्पन्नाचा दाखला लागेल आणि तुमचं जे अर्ज भरला आहे त्या अर्जाचा क्रमांक लागेल. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअपला शेअर करा. तुम्हाला ज्यांना वाटतं की बाबा माझ्या ताई, काकी, मावशी, दीदी अशांचा हप्ता बंद नाही झाला पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा. कारण भरपूर लाडक्या बहिणी, मला असं वाटतं की पुढच्या महिन्यातसुद्धा बाद होतील आणि त्यांची कारणंसुद्धा हीच असतील. त्यामुळे पुढच्या महिन्यात हप्ता येण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. तर लक्षात घ्या, जुलैचा हप्ता 1,500 रुपयेच येणार आहे, 21 रुपये येणार नाही ना. तुम्हाला मागचे हप्ते मिळणार, फक्त 1500 रुपयांचा जुलैचा हप्ता येईल. अजून GR आलेला नाही. ज्यावेळेस GR येईल त्यावेळेस मी स्वतः सांगेल. कारण तात्पुरती जर डेट बघितली आपण तर पहिल्या आठवड्यात आपल्याला हा हप्ता पाहायला मिळू शकतो. त्यामुळं काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पटापटा सगळ्यांनी कमेंट्स करायचे. चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.